ज्या जमिनीत बाभळींशिवाय दुसरं काही उगवत नव्हतं अशी 3 एकर जमीन शिवराम पाटलांच्या पदरी पडली। यावर उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांना पडला होता। यावर उपाय म्हणून 20 वर्षांपूर्वी त्यांनी गावातल्या एका मोठ्या शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम स्वीकारलं। बोलता बोलता 20 वर्ष कुठं निघून गेली तेच समजलं नाही। या कामात शिवराम पाटलांना पत्नीनं मोलाची साथ दिली, पण या काळात घरची शेती पिकाऊ बनवून ती बागायती करण्याचं स्वप्न पाटील यांनी उराशी बाळगलं। दुसऱ्याकडे 20 वर्ष सालदारकी केली। नंतर थोडे थोडे पैसे जमवून विहीर खोदली। विहीर खोदल्यानंतर मी कपाशी लावायला सुरुवात केली। आता जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून कपाशी लावतोय आणि उत्पन्नही चांगलं निघतंय। यंदाही लावलेली आहे कपाशी, 1 जूनला लावलेली आहे। 2002 मध्ये शिवराम पाटलांनी स्वतः जवळचे काही पैसे आणि नातेवाईकांकडून 45,000 रुपये उसने घेऊन विहीर खोदली। विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या विहिरीला पाणी देखील लागलं। विहिरीला पाणी लागताच 2004 मध्येच त्यांनी संपूर्ण शेतात ठिबक सिंचन संच बसवून घेतलं। केळी आणि कापसाची लागवड सहज करता येईल अशा पद्धतीनं ठिबकची रचना करून घेतली। संपूर्ण शेताला ठिबक पण केलेली आहे। पाण्यामुळे पाणी कमी आहे आपल्याजवळ आणि 5 बाय 2.5 वर लावलेली आहे कपाशी। 5 बाय 2.5 वर लावल्यानंतर पाणी पण कमी लागतं आणि लोड शेडिंगमुळे भरणं पण होऊन जातं। सालगडी म्हणून दुसऱ्यांकडे काम करताना शिवराम पाटलांची परिस्थिती खूपच हलाखीची होती, पण मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी दिवस बदलले। कोरडवाहू शेती बागायती झाल्यानंतर केळी, कपाशी, भेंडी, टोमॅटो यासारखी नगदी पिकं घेण्यावर त्यांनी भर दिला। यातून त्यांच्या नफ्याचं प्रमाण वाढलं। पै जमवून त्यांनी नातेवाईकांचे घेतलेले उधार पैसे फेडले, शिवाय सिमेंटचं पक्कं घर देखील बांधलं। शिवराम पाटलांनी यंदा 2 एकरांवर कापसाची सलग पद्धतीनं जून महिन्यात लागवड केली, तर उरलेल्या 1 एकरावर 5 फूट बाय 10 फूट अंतरावर शेवग्याची लागवड केली। विशेष म्हणजे शेवग्याच्या मधल्या ओळीत कपाशीचं पीक घेतलंय। यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांना 30 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालंय, तर शेवग्यातल्या कापसात 7 क्विंटल उत्पादन म्हणजे एकूण 37 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालंय। येत्या काळात फरदडीपासून आणखी 10 ते 15 क्विंटल कापूस उत्पादन अपेक्षित आहे, म्हणजे हंगामात त्यांना अंदाजे 45 क्विंटल कापसाचं उत्पादन होईल। कापसापासून त्यांना किमान 2.25 लाख रुपयांची कमाई अपेक्षित आहे। दिवाळीपर्यंत 8-10 क्विंटल कपाशी आली। त्यानंतर माझा विचार केळीचा होत होता, केळी लावायचा, पण मी विचार केला की केळीला खर्च भरपूर येतो। नागरडीला 5-7-10 हजार रुपये लागून जातात, नंतर बेणे आणायला 8-10 हजार रुपये लागून जातात। त्याच्यामुळे मी असा विचार केला की 30 क्विंटल आलीत, 20 क्विंटल 25 क्विंटल बी आली तरी ती परवडेल बा आपल्याला फरदड। त्या हिशोबाने फरदड ठेवून घेतली। शिवराम पाटलांनी पाणी आणि खतांचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी लागणारं मनुष्यबळ वाचवण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। रासायनिक खतांऐवजी घरच्या जनावरांचं शेणखत वापरण्यावर त्यांचा भर असतो। आता फरदड ठेवलेली आहे, मटेरियल वगैरे द्यायचं आहे। सुरुवातीला पण जवळजवळ 10-26च्या 6 बॅगा दिल्या होत्या। नंतर वेंचुरी वाटे 2 052-34 थैले दिलेले आहेत। आता फरदड ठेवलेली आहे। फरदडला पण आता युरिया, पोटॅश वगैरे द्यायचं आहे। घरच्याच गाई आहे, जवळजवळ 30-35 गाडी शेणखत निघतं, ते पण शेतामध्येच टाकतो ना। आणि दूध पण चालू आहे, 7-8 लिटर दूध चालू आहे त्यांचं। कपाशीमध्ये तुरीच्या 2 ओळी आहेत, त्यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणावर शेतात येतात आणि अळ्या तसंच कीटक वेचून खातात। कमी शेती असल्यानं बैलजोडी ठेवणं परवडत नसल्यानं शेती कामांसाठी शेजारच्या शेतकऱ्यांकडून मदत घेतात। कपाशीचं शेत रिकामं झाल्यानंतर त्या ठिकाणी भेंडी तसंच टोमॅटो लागवडीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केलाय। मुख्य पिकांसह उन्हाळी हंगामातील कमी कालावधीच्या पिकांपासून वार्षिक खर्च वगळता सरासरी 1.5 ते 2.25 लाखांची कमाई ते करतात। निन्नी आणि वखरटी धरून आणि मटेरियल असं 35-1 हजार रुपये खर्च आलेला आहे। ऊस 30-32 क्विंटल येईल आणि आता फरदडचा जो निघेल तो 25 क्विंटल तर निघायलाच पाहिजे बा फरदडचा पण। आणि काढायचा आहे तितका 2.25 ते 2.5 लाखापर्यंत कापूस यायला पाहिजे बा असं। खर्च 32 ते 35 हजार रुपये खर्च येईल। 1-2 चाच तूरची पण घेतलेली आहेत आणि
एका एकरमध्ये शेवगा पण लावलेला आहे. अजून तोडल्यावर काही आला नाही, पण आता लागलेल्या आहेत शेंगासुद्धा. शेवगा पण ठिबकवर लावलेला आहे. शिवराम पाटलांना कष्टाच्या प्रत्येक कामात पत्नी अलकाबाई मदत करतात. त्यामुळे बाहेरच्या मजुरांची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही. यात पैशांची देखील बचत होते. 3 एकर शेती आहे आमची. घरची शेती म्हणजे थोडं उत्पन्न कमी याल्यामुळे आम्ही लोकांचं पण काम करतोय. ते लोकांचं करून घरची यसनी करतो, निन्नी टुपणी चालू ठेवतो. बस लोकांची मजुरी करावंच लागते बा. मुलाचं शिक्षणकडे लक्ष द्यावं लागतं. टायमावर पाणी निन्नी टुपणी करतो. त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं येतं बा आम्हाला 3 एकरमध्ये तरी. शिवराम पाटील यांनी सालगडी म्हणून काम करताना मुलांच्या दुधाची गरज भागवण्यासाठी एक गाय विकत घेतली होती. तिच्यापासून मिळालेल्या वासरांचं काळजीपूर्वक संगोपन केल्यानं आता त्यांच्या गोठ्यात 4 गायी आहेत. त्यात एका शेळीची भर पडली आहे. सर्व गायी रात्रंदिवस शेतातच राहतात. त्यामुळे चारा पाण्याची सोय व्यवस्थितपणे होते. दररोज गायीच्या मिळणाऱ्या अंदाजे 20 लिटर दुधापासून त्यांना दररोज किमान 500 रुपयांची कमाई होते. यातून घर खर्च भागवला जातो. शिवाय वर्षभरात 30 ते 35 गाडी शेणखत मिळतंय. त्याची शेतीच्या समृद्धीसाठी भर पडते. शेवग्याची लागवड 28 मेला केलेली आहे. 5x10 वर लावलेला आहे आणि मध्ये 5x5 वर एसवर पण लावलेला आहे. त्यानंतर मध्ये ऑगस्टमध्ये थोडा वादळ बी आलं होतं. वादळमध्ये काना होऊन गेला होता. त्यानंतर आम्ही नारळाची दोरी आणून जवळजवळ 60% झाडं खाली पडून गेले होते. नंतर आम्ही दोऱ्या बांधून उभे केले. कपाशीच्या झाडालाच बांधून घेतले. आता उभा आहे बा शेवगा. शिवराम पाटील दरवर्षी विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन पिकांची फेरपालट करतात. कपाशीसह केळीचं पीक घेतात. दीर्घ मुदतीच्या दोन्ही पिकांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज सुद्धा भासते. मात्र त्यासाठी ते दुसऱ्यांची शेती निम्म्या बटाईनं करतात. यात शेवग्याचं पीक ते करतात. बटाईच्या शेतातल्या शेवग्यापासून त्यांना गेल्या वर्षी खर्च वगळता 1 लाख रुपयांची कमाई झाली होती. शिवाय काकडीचं आंतरपीक देखील ते घेतात. लहरी निसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत कोरडवाहूसह बागायती शेतकऱ्यांना किफायतशीर शेती करणं कठीण झालंय. वाढत्या उत्पादन खर्चाचा आणि तुलनेत मिळणाऱ्या शेती कमाईचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आलेत. असं चित्र आजूबाजूला असताना अल्पभूधारक शेतकरी शिवराम प्रल्हाद पाटील यांनी मात्र मोठ्या कष्टानं कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली. काटेकोर व्यवस्थापनातून केळीसह कापूस, शेवगा, भेंडी, टोमॅटो यासह अन्य नगदी पिकांचं उत्पादन घेत 3 एकरांवर 3 लाखांचं उत्पादन सुद्धा त्यांनी घेऊन दाखवलं. त्यांच्या जिद्दीला साम ॲग्रोवनचा सलाम. जितेंद्र पाटील, साम टीव्ही, जळगाव.